So now today we are in the next gate. आज पुढचं दार गाठायचं आहे Next gate is आणि पुढचं दार आहे Asher gate. आशेर किंवा आशेर मराठीमध्ये. And so now we are going to fix up Asher. तर आशेर लावूया. Here goes Asher. This is Asher. आशेर, The gate of Asher. आशेरचं दार. Amen. आमेन. We finish with God. गाद संपला. In the spiritual standing, God is third. आध्यात्मिक क्रमामध्ये गाद तिसरा आहे. In the natural birth, he is seventh. नैसर्गिक जन्मामध्ये तो घरात सातवा आहे. He is the seventh son of Jacob. याकोबाचा सातवा मुलगा होता गाद. But he took a very big leap. गादनी मात्र फार मोठी उडी मारली Great work for God. आणि देवासाठी काहीतरी महान कार्य केलं. Some way he pleased God. कुठेतरी देवाला प्रसन्न करण्यासारखं काम केलं. Amen. किंवा वागला किंवा स्वभाव केला. And he reached the third place. आणि सातव्या नंबरचा जो घरातला तो आध्यात्मिक जगतामध्ये तिसऱ्या नंबरला आला. Praise God. आमेन. Now the other person is now Asher. आता पुढचा आशेर Fourth. चौथा. Actually Asher is the according to birth he is the ninth. आता आशेर घरामध्ये म्हटलं तर नववा जन्मलेला याकोबाचा. Eighth or ninth I think. आठवा किंवा नववा आहे आशेर. I think so. In his birth he is eighth. In his blessing he is ninth I believe. And जन्मात आठवा, आशीर्वादात नववा and in his sealing he is fourth. आणि दार आध्यात्मिक दारात मात्र चौथा. That means he also took a very big leap. म्हणजे आशेरनी सुद्धा असं काहीतरी केलं की ज्यामुळे देव प्रसन्न झाला आणि तो 8व्या 9व्या नंबरचा इकडे चौथ्यावर आला. So he was sealed as the fourth gate. तर चौथं दार म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. Amen. So it's very important तर हे फार महत्त्वाचं आहे how we live for God in the prescribed time that has been given to each one of us. जी ठरलेली वेळ आपल्याला प्रत्येकाला दिलेली असते त्या ठरलेल्या वेळेमध्ये आपण देवासाठी कसे जगतो हे फार महत्त्वाचं आहे. Praise the Lord. आमेन. So we are seeing how the bride of Christ is related to the 12 tribes of Israel. आपण पाहतोय की ख्रिस्ताची वधू कशी इस्रायलच्या 12 कुळांशी संबंधित आहे. And in Revelation 21 verse 10, प्रगटीकरण 21:10 how there are 12 different gates, कशा पद्धतीने 12 वेगवेगळी दारं आहेत, 12 different foundations, आणि 12 वेगवेगळे पाये आहेत, and each gate is expressing its characteristics. आणि प्रत्येक दार त्याचा स्वभाव गुणधर्म दाखवत आहे. In other words, the different characteristics of each tribe. म्हणजे प्रत्येक कुळाचा स्वभाव गुणधर्म प्रत्येक दार सांगत आहे. And these characteristics are linked spiritually to the bride of Christ. आणि हे सगळे स्वभाव गुणधर्म ख्रिस्ताच्या वधूशी जुळलेले आहेत. And this is what God is expecting from us. आणि देवाला आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे की हे जे सगळे स्वभाव गुणधर्म आहेत ते आपण बिलीवर या नात्याने आज नाही उद्या नाही परवा भले स्लो पण नक्की आपल्या जीवनात दिसले पाहिजे. Amen. आमेन. So when God is saying you are my bride, तर देव जेव्हा म्हणतो की तू माझी नवरी किंवा माझी वधू आहेस, he is expecting us to live up to the title that each character holds in their lives. त्याला देव अशी अपेक्षा करत आहे की या 12 कुळांप्रमाणे जे सगळे स्वभाव गुणधर्म प्रत्येक कुळाला दिलेले आहेत त्या प्रत्येकाचे स्वभाव गुणधर्म ख्रिस्ताची वधू किंवा बायको या नात्याने आपणा बिलीवर माणसात दिसायला हवेत. And so we are studying what each name, the name of each tribe, what characteristics it carries. तर आपण शिकत आहोत की प्रत्येक कुळाचं जे नाव आहे त्या नावात काय स्वभाव गुणधर्म आहे, त्या नावाचा अर्थ काय. And these are helping us to dress up appropriately as the true bride of Christ. आणि यामुळे आपल्याला मदत होत आहे की ख्रिस्ताची वधू या नात्यानं आपण व्यवस्थित पोशाख घालावा आणि वरासाठी तयार व्हावं. So we see Jacob the old prophet याकोब वृद्ध संदेष्टा in Genesis 49. उत्पत्ती 49. Now he's very old. आता फार म्हातारा झालेला आहे तो And so he is on his deathbed. आणि मृत्यूशय्येवर आहे. And they have already entered Egypt and started staying in the land of Goshen. मिस्र देशात त्यांनी प्रवेश केलेला आहे. गोशेन प्रांतामध्ये ते राहायला लागलेले आहेत. And there तिथे the father, old man, he calls all the 12 sons and he prophesies over them. वडील जे वृद्ध झालेले आहेत ते सगळ्या मुलांना बोलवतात
आणि त्यांच्यावर भविष्यवाणी करतात. Amen. Amen. In Genesis 30 and 31, we see the natural listing of their lives. उत्पत्ती 30-31 मध्ये त्यांचा नैसर्गिक क्रम दिलेला आहे की आईच्या पोटातनं जन्मताना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोण होता. Amen. उत्पत्ती 30-31 According to the natural birth, नैसर्गिक जन्मानुरूप. like in your family, you may be the eldest or the oldest, and then somebody else is the last in the family. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या परिवारामध्ये कोणीतरी थोरलं असतं, मग मधलं असतं, मग शेवटचं असतं, धाकटं असतं, तसं. Amen. Amen. And then मग when the children grow up, मुलं जेव्हा मोठी होतात, maybe the oldest in his temporary life, maybe he may not prosper much, कदाचित जो थोरला आहे नैसर्गिकरित्या घरातला तो फारसा समृद्ध होणार नाही, or maybe the youngest prospers more. किंवा घरातला जो थोरला आहे तो फारसा समृद्ध झाला नाही, पण आमच्या घरातला धाकटा मात्र फार भरभराटीला आला, असं होऊ शकतं. So in relation to blessings, the youngest may rise up than the oldest. आशीर्वादांच्या नात्यामध्ये म्हटलं तर असं कधी कधी होऊ शकतं की घरातला धाकटा थोरल्यापेक्षा आशीर्वादांमध्ये जास्त झाला. And so according to the standard of the world, that person gets more, what you call it, more respect and honor. आणि मग काय होतं की जगिक जीवनशैलीनुरूप हा धाकटा जो जास्त समृद्ध झालाय त्याला जास्त इज्जत, मान, सन्मान, ऑनर वगैरे वगैरे जगात मिळतं. So according to the world, you have shiftings in the listings also according to the natural blessings one receives on this earth. तर जगामध्ये कसं असतं की नैसर्गिक क्रम जो आहे आईच्या पोटाद्वारे जन्माला आलेल्या मुलांचा, त्यामध्ये फरक पडू शकतो. जर धाकटा जास्त समृद्ध झाला तर जगात त्याला जास्त मान मिळायला लागतो, आणि थोरला जर समृद्ध झाला नाही तर त्याला जगामध्ये कमी मान मिळतो. But according to God's sealing, देवाने जे शिक्कामोर्तब केलंय, he does not judge you or put you in the scales according to prosperity level. देव शिक्कामोर्तब करताना किंवा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं करताना आपली समृद्धी आणि भरभराट बघून आपल्याला पुढे मागे करत नाही किंवा मान अपमान करत नाही. Or according to natural birthing. म्हणजे नैसर्गिक जन्मानुरूप किंवा आशीर्वादानुरूप देव आपला मान अपमान करत नाही. But according to how we have lived for Christ. ख्रिस्तासाठी आपण कसे जगलो. आता मी जयश्री आहे तर ही जयश्री ख्रिस्तासाठी कशी जगली त्यावर ठरेल दार पहिलं का दार शेवटचं. Praise the Lord. Amen. And so during the time of Moses, तर मोशेच्या काळात he gives the final blessings. तो शेवटचा आशीर्वाद देतो, फायनल आशीर्वाद. If you see in Exodus 1st chapter, निर्गमचा पहिला अध्याय जर तुम्ही पाहिला, once again the listing is mentioned. परत एकदा तिथे यादी दिलेली आहे And he speaks about the blessings. आणि आशीर्वादांविषयी तिथे मोशे बोलत आहे. Just before Israel could reach the promised land or the Canaan land. म्हणजे इस्रायल अगदी अभिवचन दत्त देशात आता पोहोचणारच, कनान देशामध्ये पोहोचणारच, अगदी त्याच्या अगोदर हे सगळं इथे लिहिलंय. Even in 1st Chronicles 2nd chapter, the listing is given. एक इतिहास दुसरा अध्याय देखील आपल्याला याची यादी देत आहे. And all these listings vary from one another. आणि सगळी यादी जी आहे ना 12 कुळांची आणि त्यांच्या नावांची, ती एकमेकांपासून आपल्याला वेगळी वेगळी दिसतीये. Because, कारण some had received more blessings, some others didn't. Some made life, others didn't. काहींना आशीर्वाद जास्त मिळाले होते, काहींना कमी, काहींचं जीवन बनलं होतं, काहींचं बनलं नाही. Amen. Amen. But in the final book, तर हे जे फायनल पुस्तक आहे, in the book of Revelation, it is given how God sees them in their listing. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये मात्र या सगळ्यांची यादी देव त्यांना कुठल्या क्रमानुरूप पाहतो त्या क्रमाने दिलेली आहे. जरी याच्या अगोदर मी तुम्हाला शास्त्रवचन दिली की त्या शास्त्रवचनांमध्ये सगळीकडे तुम्हाला ही नावांची यादी मागे पुढे होताना दिसेल, पण प्रगटीकरणामध्ये मात्र फायनल देवाने ही यादी दिलेली आहे. So each stage has its own significance. तर प्रत्येक स्टेजला प्रत्येकाला त्याचं महत्व आहे. Their natural birth, their natural setting, their natural blessing. नैसर्गिक जन्म, नैसर्गिक स्थान, नैसर्गिक क्रम, त्याचं महत्व ज्याला त्याला आहे. And the things they do for God. आणि ज्या ज्या गोष्टी ते देवासाठी करतात त्या गोष्टी. And finally the sealing by God. आणि शेवटी देव त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो. So we are studying the full bride of Christ in detail in order to get the fuller picture. तर ख्रिस्ताच्या वधूचा आपण डिटेल अभ्यास अशासाठी करत आहोत की आपल्याला एक संपूर्ण चित्र दिसायला हवं. What it means to be the bride of Christ. की ख्रिस्ताची वधू आपण म्हणतो आम्हाला ब्राइड ऑफ क्राइस्ट बनायचं आहे. नेमकं काय म्हणताय ब्रदर तुम्ही, सिस्टर, तुमचा अर्थ काय, तुम्हाला ख्रिस्ताची वधू बनायचंय म्हणजे काय? Amen. Amen. So like when we see Jacob, जसं आपण याकोबाला पाहतो, when he had children,
त्याला जेव्हा मुलं झाली they had stages in their life. त्यांच्या जीवनामध्ये टप्पे होते. Their first stage of natural birthing, नैसर्गिक जन्माचा टप्पा, then they are going and shifting to Goshen land. मग ते गोशेन प्रांतात जाऊन राहिले तो टप्पा, Then the final is the spiritual listing. आणि सरते शेवटची फायनल यादी म्हणजे आध्यात्मिक यादी. So also as a Christian and as a bride of Christ, तर तसंच एक ख्रिस्ती या नात्यानं आणि ख्रिस्ताची वधू या नात्यानं we also have three major stages in our life. आपल्या जीवनामध्ये सुद्धा 3 महत्वाचे टप्पे आहेत. One is your natural birth. एक आपल्या प्रत्येकाच्या घरातला आपला नैसर्गिक जन्माचा क्रम. Amen. आमेन. And then after that, what you do for the Lord when you become a believer. त्याच्यानंतर आपण झालो बिलीवर म्हणजे आपण येशूकडे आलो, मग त्यानंतर आपण येशूसाठी काय करायला लागलो. Amen. आमेन. And finally you are taken up into heaven. आणि शेवटी मग आपल्याला स्वर्गात नेलं गेलं किंवा स्वर्गात नेलं जाणार आहे. Amen. Amen. Even in the spiritual way आध्यात्मिक रित्या देखील or term, किंवा आध्यात्मिक रीतीनं बोलायला गेलं we can see there are three stages. तर आपल्याला कळून येतं की 3 टप्पे आहेत. One stage is the born again stage. एक टप्पा नवीन जन्म घेण्याचा, The second stage is when you reach the sonship stage. दुसरा टप्पा जेव्हा तुम्ही देवाचे मुलगे पूर्ण वाढलेले पुत्र होता तो टप्पा, And the third stage is the fatherhood stage. आणि तिसरा टप्पा म्हणजे पितृत्व किंवा बापगिरी करण्याचा टप्पा. Amen. Amen. And we need to be growing from one level to the other. आणि आपण या तिन्ही टप्प्यांमध्ये एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे आपली वाढ झाली पाहिजे. Some people, काही लोक after they are born again, त्यांचा नवीन जन्म they झाल्यानंतर are still in the babyhood stage. ते तरीही बाल्यावस्थेतच असतात. Amen. Amen. Until the consummation of their life, they are still in the babyhood stage. आणि आता प्रभूकडे आले, नवीन जन्म झाला, बिलीवर झाले, तरी त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत प्रभूत मात्र ते बाल्यावस्थेतच आहेत. Others reach the sonship stage and they stop there. बाकीचे असे काही बिलीवर असतात की जे प्रभूकडनं आल्यानंतर आता बिलीवर झाले, मग आता ते देवाचे मुलगे किंवा देवाचा पुत्र बनतात आणि तिथं थांबतात. We need to reach the fatherhood stage. आपण पितृत्वाकडे बापगिरी करण्याकडे गेलं पाहिजे. Amen. Every day we need to grow. म्हणजे काय, रोज आपण प्रभू मध्ये वाढलं पाहिजे. Praise God. Amen. John says योहान म्हणतो in 1 John 2:12, 1 योहान 2:12, I write unto you little children because your sins are forgiven you for his name's sake. 1 योहान 2 अध्याय 12 वचन, लेकरानो मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नावाकरता तुमच्या पापांची तुम्हा क्षमा झालेली आहे. That is the childhood stage. आता ही बाल्यावस्था बर का. Verse 13 says, मग 13 वचन, I write unto you fathers because you have known him from the beginning. I write unto you young men, those are the sons, because you have overcome the wicked one. I write unto you little children because you have known the Father. आता बापांनो, आता इथे वाढ झालेली दिसते बघा. बापांनो मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखले आहे. तरुणांनो मी तुम्हास लिहितो कारण तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेले आहे. बालकांनो मी तुम्हास लिहिली आहे कारण तुम्ही बापाला ओळखले आहे. आणि बापांनो मी तुम्हास लिहिली आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखलेले आहे. Praise the Lord. Amen. So we need to grow from one stage to the other. तर तुम्हाला हे टप्पे कळतायत का? ख्रिस्ताकडे आपण येतो ती बाल्यावस्था म्हणजे नुकताच नवीन जन्माला आलेला बिलीवर, त्याच्यानंतर व्हायचं देवाचे पुत्र म्हणजे समंजस प्रौढ झालेले देवाचे मुलगे, त्याच्यानंतर पितृत्व सुद्धा यायला हवं. Amen. Amen. That seed should keep on developing in our lives. तर जे बीज आहे ना, जे आपल्यामध्ये पेरलं जातं बिलीवर झाल्यानंतर, ते बीज आपल्या जीवनामध्ये वाढायला पाहिजे. We need to reach the fatherhood stage and from there we need to be taken up to glory. कधी ना कधी त्या पितृत्वाच्या स्टेज कडे आपण गेलं पाहिजे आणि तिथून मग आपण वैभवात उचललं गेलं पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. And in this we see यात आपण पाहतो की Asher took a very great spiritual leap. आशेरनी मात्र आध्यात्मिकरित्या फार मोठी उडी मारली. Amen. Amen. From the 9th place he took the 4th place. म्हणजे घरामध्ये 9व्या नंबरचा जो होता तो प्रभूच्या दारी 4थ्या नंबरवर आला. He passed over all his brothers. म्हणजे सगळ्या इतर भावंडांवर मात करून हा 4थ्यावर आला. Praise God. Hallelujah. I'm telling you this sealing is for eternity. मी तुम्हाला सांगतो ना, हे शिक्कामोर्तब सनातनासाठी आहे बरं का. What you do now, आता तुम्ही जे कराल, it's going to impact your eternity. आता तुम्ही जे काही कराल त्याचा परिणाम तुमच्या सनातन जीवनावर होणार आहे. Not how much you have earned, what you have gained in this world, or how much name or fame or money or whatever you have gained on this earth. बाकी या जगामध्ये तू किती रे पैसा कमवला, तुझ्या बँकेत किती होते रे, बंगला बांधला का, फ्लॅट केला, गाडी घेतली का, घोडा, या सगळ्याला काहीही अर्थ नाही. हे जगात आहे म्हणून करायला लागतं, बाकी त्याला अर्थ वर काही नाही. Praise the Lord. Amen. How much we have lived for God. वर अर्थ कशाला आहे आणि वर कशाला मानलं जातं? वर एकाच गोष्टीला मानलं जातं
की तू प्रभूसाठी काय केलं. What did Asher do to get that kind of leap? मग आता आशेरनं असं केलं तरी काय की तो 9व्या नंबरवरनं पार 4थ्या नंबरला आला. Amen. Amen. So we need to study. See, अभ्यास करायला we पाहिजे. are heading towards the spiritual realm. विचार करण्याजोगी बाब आहे. आध्यात्मिक जगताकडे आपलाही प्रवास चालू आहे. Praise the Lord. आमेन. So we'll open our Bibles to Genesis 30, 12 and 13. उत्पत्ती 30, 12 आणि 13 आपलं बायबल उघडा. And Zilpah, Leah's maid, bore Jacob a second son, and Leah said, Happy am I, for the daughters will call me blessed, and she called his name Asher. उत्पत्ती 30, 12 व 13. मग लेया म्हणाली मी सुखी आहे का स्त्रिया मला सुखी म्हणतील, आणि तिने त्याचे नाव आशेर ठेवले. Praise नंतर the Lord. लेयाची दासी झिल्पा हिच्या पोटी याकोबाला दुसरा मुलगा झाला. मग लेया म्हणाली मी सुखी आहे का स्त्रिया मला सुखी म्हणतील, आणि तिने त्याचे नाव आशेर ठेवले. उत्पत्ती 30, 12 आणि 13. Amen. आमेन. She called his name Asher. तिनं त्याचं नाव ठेवलं आशेर. Asher means what? Happy. आशेर म्हणजे सुखी, आनंदी. Anandit. सुखी, आनंदी. Amen. Amen. आनंदी आनंद Hallelujah. है मेरे यीशु Amen. के चरणों में. धन्यवाद. That happiness we should carry. तो आनंद आपण नेहमी घेऊन फिरलं पाहिजे. Amen. Hallelujah. Now, there are many characteristics of Asher we could go through, आशेरचे अनेक स्वभाव गुणधर्म आहेत की ज्याकडे आपण जाऊ शकतो. but I'm going to major on those minor things which are very important. पण मी लहान गोष्टींवरती जरा लक्ष केंद्रित करणार आहे की ज्या महत्त्वाच्या आहेत. Or we can say we will minor on the major things. किंवा आपण मोठ्या गोष्टींवरती जरा लक्ष ठेवूया असंही मी म्हटलं तरी चालेल. So two or three qualities we are going to study. 2-3 त्याचे स्वभाव गुणधर्म आहेत आशेरचे की ज्याचा अभ्यास आपण करावा. करूया. Do you know the happiness is because of the word of God inside of you? तुम्हाला माहितीये का आनंद किंवा हा सुखीपणा आपल्या आतमध्ये देवाचं वचन आहे म्हणून आपल्या जीवनात आलाय. Amen. हे सुख आपल्या जीवनात माझ्या हृदयामध्ये वचन आलंय म्हणून आलंय. Praise the Lord. Because of the word that is in me, that's why I'm happy. जे वचन माझ्या हृदयात आलंय त्या वचनामुळे माझ्या जीवनात आनंद आलाय. It's not because of any other reason. बाकी कुठल्याही कारणाने मी आनंदी नाही. Amen. तुम्ही पण नसावं. Proverbs 3:18 says, नीतिसूत्र 3:18. She is a tree of life to them that lay hold upon her, and happy is everyone that retaineth her. नीतिसूत्र 3रा अध्याय त्यातलं 18वं वचन. जे त्याला धरून घेतात हा. त्यांना ते जीवनाचे झाड आहे, आणि जो कोणी त्याला राखून ठेवतो तो सुखी आहे. हा, जो कोणी राखून ठेवतो तो सुखी आहे. जो कोणी राखून ठेवतो तो सुखी आहे. Praise God. हालेलुया. They are very happy. सुखी सुखी आनंदी. हालेलुया. Those who keep that word in them, they are very happy. जी बिलीवर माणसं देवाचं वचन हृदयामध्ये ठेवतात ती बिलीवर माणसं सुखी सुखी सुखी. Praise God. Amen. Amen. The Bible will give you happiness. बायबल तुम्हाला आनंद देईल. Whenever you are sad, read the Bible, you will be very happy. जेव्हा केव्हा तुमचा मूड ऑफ होऊन तुम्ही एकदम उदास आणि अगदी उदास व्हाल ना, त्याला काय करायचं काय नाही करायचं सिस्टर घरातलं बायबल उघडून वाचायचं. Amen. Amen. Sometimes what prayer cannot do and bring shine on your face, your reading of the Bible can do. कधी कधी प्रार्थना करून सुद्धा बर का कधी कधी प्रार्थना करून सुद्धा जी चमक चेहऱ्यावर येत नाही ती बायबल वाचून आपल्या चेहऱ्यावर चमक येऊ शकते. Praise God. हालेलुया. So Asher speaks of walking straight in the word of God. तर आशेर असं म्हणतो की देवाच्या शब्दात सरळ चालणे. Amen. Amen. When one goes in the way of the righteous, he जेव्हा- shall be happy. जेव्हा एखादा नीतिमानांच्या मार्गात जाईल तो सुखी किंवा आनंदी होईल. Amen. Amen. Now, two things I'll speak in regard to Asher. 2 गोष्टी आशेर विषयीनं सांगतो मी. There may be more than that, but I will just touch on these 2 or 3 points. आशेर विषयीनं 2-3 गोष्टींवर 2-3 स्वभाव गुणधर्मांवर मी बोलीन. त्यामागे जास्त सुद्धा आहेत पण मी बोलीन 2-3 वर. Amen. Amen. One is happiness. 1 आनंद किंवा सुख. Second is, 2 it's given in Deuteronomy 33, 24 and 25. अनुवाद 33, 24, 25. आणि आशेराविषयी तो बोलला आशेर संतानांच्या योगी आशीर्वादित होवो, तो आपल्या भावांचा आवडता होवो आणि तो आपला पाय तेलात बुचकळो. हालेलुया. See? आमेन. And of Asher he said, let Asher be blessed with children, let him be acceptable to his brethren, and let him dip his foot in oil. Thy shoes shall be iron and brass, and as thy days, so shall thy strength be. आशेराविषयी तो बोलला 24, 25 अनुवाद 33.
आशेर संतानांच्या योगी आशीर्वादित हो, तो आपल्या भावांचा आवडता हो आणि तो आपला पाय तेलात बुचकळो. तुझे जोडे लोखंड आणि तांबे असोत आणि जसे तुझे दिवस तसे तुझे बळ हो. Praise the Lord. Amen. Asher is speaking about one's walk on this earth. आशेर एखाद्याचं या पृथ्वीवरचं चालणं आणि पृथ्वीवरचा प्रवास कसा असावा याविषयी सांगत आहे. Amen. Amen. What is his walk on this earth? या पृथ्वीवर त्याचं चालणं चल्लूक कशी आहे It त्याविषयी speaks सांगत आहे. about one's feet. एखाद्याचे पाय You know, feet speaks about a walk. पाय म्हटलं की चालण्याविषयी बोलतात. It speaks about preaching the gospel. पाय म्हटलं की चालण्याविषयी बोलतात, म्हटलं की ते सुवार्ता गाजवण्याविषयी बोलतात. That means Asher is speaking about one speaking the gospel of Christ. याचा अर्थ आशेर अशाविषयी बोलत आहे की जो ख्रिस्ताचं शुभवर्तमान गाजवणारा आहे. How do we use our feet? आपण आपले पाय कसे वापरतो ते महत्वाचं आहे. Amen. Amen. Because life is a journey. कारण जीवन यात्री हूं मैं जग में प्रभु जी, जीवन एक यात्रा आहे. And Christian walk is a walk of truth. आणि ख्रिस्ती चालणं, ख्रिस्ती प्रवास हा सत्याचा आहे. Amen. Amen. And whenever we think about Christian walking, always think upon this one thing. Walking tells me to preach the gospel. आणि ख्रिस्ती प्रवास करताना, ख्रिस्ती पद्धतीनं चालत असताना काय सांगितलं जातंय हे नेहमी लक्षात ठेवा की ख्रिस्ती प्रवास आणि ख्रिस्ती चालणं म्हणजे मला हे सांगत आहे की तू प्रभूची सुवार्ता गाजवायला हवी. Amen. Amen. Crossing over hills and mountains and going to valleys to preach the gospel. डोंगरांवर जा, टेकड्यांवर जा, दऱ्या खोऱ्यांमध्ये जा, पण प्रभूचं वचन गाजवत जा. Go tell it on the Hallelujah. mountains, Amen. over the hills and everywhere. Go tell it on the mountains डोंगरावर जाऊन सांग, that Christ Jesus is born. बोलून मोकळा हो, तू वाट नको बघू, जिथं जाशील तिथं येशू सांगून ये. Amen. You know, there is a time of gathering our feet on our beds. आपले पाय आपल्या बिछाण्यावर गोळा करायची पण एक वेळ असते. Amen. Amen. When you yield up your ghost. जेव्हा आपण आपला आत्मा देतो, प्राण सोडतो, त्यावेळेला पाय गोळा करायची वेळ येते. Bible says बायबल म्हणतं in Genesis 49 verse 33. उत्पत्ती 49 त्यातलं 33व वचन काढा. When Jacob was old, याकोब जेव्हा वयोवृद्ध झाला, when his time approached, he gathered up his feet into the bed and yielded up the ghost. हालेलुया. उत्पत्ती 49 33व वचन. आणि याकोबाने आपल्या मुलांना आज्ञा देणे संपवल्यावर त्याने आपले पाय अंथरुणात आखडून, म्हणजे सोप्या भाषेत गोळा करून, आखडून घेऊन प्राण सोडला आणि तो आपल्या लोकांना मिळवला. See that? म्हणजे तुम्ही पाय कधी आखडून ठेवायचं जेव्हा तुम्ही मरणार. बोली भाषेत पाय कधी गोळा करून ठेवायचे? Are you understanding? पायाला गोळे येतात तेव्हा नाही. माझ्या पायाला गोळा आलाच कशा? पाय वापरतोय का नाही? Yes. Some people say, काही लोक म्हणतात थोडं पाय मी थोडं लांब करून बसतो. हो ना, just about I thought I will sit relaxed. No. No. You have to gather your feet only when you are about to die. कसला आलंय रिलॅक्स? मरतानाच पाय गोळा करून बसायची आज्ञा आहे. त्याच्या आधी कधी पाय गोळा करायचं नाही, नाही, तर- फक्त सोल्स गोळा करायचं. हालेलुया. त्याच्या अगोदर फक्त माणसांना गोळा करायचं काम करायचं. Amen. Till that time Jacob was just walking and he was in the journey of God. आणि तोवर याकोब फक्त चालत होता, प्रभूच्या प्रवासामध्ये होता. Amen. Amen. Now is not the time to gather our feet. आता आपले पाय गोळा करून आखडून बसायची वेळ नाही As काही. long as you have strength in your feet, जोवर तुमच्या पायांमध्ये ताकद आहे, preach the good news, सुवार्ता सांगा, the gospel of peace. शांतीची सुवार्ता. Amen. Hallelujah. Now is the time to dip our feet in the Holy Ghost oil and preach the gospel. आताची वेळ अशी वेळ आहे की पवित्र आत्म्याच्या तेलामध्ये पाय बुचकळायचे आणि सुवार्ता गाजवायची. तर Asher will dip his foot in oil. आशेर आपले पाय तेलात बुचकळेल. Amen. Amen. There is no gospel preached without dipping of your feet in oil. पाय जोवर आपण तेलात बुचकळत नाही तोवर सुवार्ता गाजवणं होत नाही. There is no gospel preaching without the anointing of God. देवाच्या अभिषेकाशिवाय देवाची सुवार्ता गाजवली जात नाही, जाऊ शकत नाही. You cannot preach the gospel without the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय आपण देवाची सुवार्ता गाजवू शकत नाही. Bible says बायबल म्हणतं Jesus went about doing good. येशू ख्रिस्त चांगलं करत फिरला. Why? का? God was with him. देव त्याच्या बरोबर होता. How? कसा? Because of the Holy Spirit. तर पवित्र आत्म्यामुळे.
Because the Holy Spirit is with you and in you, God is revealed. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आणि तुमच्या आत असल्यामुळे देव प्रगट होत आहे. God cannot be revealed without the Holy Spirit. पवित्र आत्म्याशिवाय देव प्रगट होणार नाही, होत नाही. Jesus cannot be revealed without the anointing. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय येशू आपण कुणालाही प्रगट करून दाखवू शकत नाही. Praise the Lord. Amen. Jesus went about. येशू गेला. Bible says Jesus went about every city, every village, preaching the gospel. बायबल म्हणतं प्रत्येक नगरात प्रत्येक गावात येशू ख्रिस्त राज्याची सुवार्ता सांगत गेला. Went about means what? गेला म्हणजे काय? Walking. चालला. Speaks about his feet. चालला. आता चालला म्हणजे कुणाविषयी बोलत आहे? पाय. Not ordinary feet, anointed feet. साधे पाय नाही, अभिषिक्त पाय. It is the anointed feet that will bring the lost souls into the kingdom of God. अभिषिक्त पाय हरवलेल्या जीवांना, हरवलेल्या माणसांना देवाच्या राज्यामध्ये आणतील. असे तसे पाय नाही. You know, in the Old Testament law, जुन्या करारातल्या नियमशास्त्रात Bible said when the ram is killed, जेव्हा एडका मारला जाईल, बायबल म्हणतं they should take the blood, त्यांनी रक्त घ्यायचं apply it on the right ear lobes आणि या उजव्या कानाच्या पाळीला लावायचं and on the right thumb आणि या उजव्या अंगठ्याला लावायचं and on the right leg toe. आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावायचं On the feet you have to rub blood. आणि पायाला रक्त चोळायचं. Amen. Amen. And after that, आणि in त्यानंतर the same way apply oil. त्याच रीतीनं तेल लावायचं. Amen. Amen. That oil speaks about the Holy Spirit. आता ते तेल पवित्र आत्म्याविषयी बोलत आहे. Praise God. हालेलुया. You know, some are using their feet to walk contrary to God. काही बिलीवर माणसं बरं का आपले पाय देवाच्या विरुद्ध चालण्यात वापरतायत And that's why their feet is crushed. आणि म्हणून त्यांचे पाय चुरडलेले आहेत आणि Like पाय Balaam's crushed feet. बालामाचे पाय कसे चुरडले गेले तसे आणि म्हणून काहींच्या पायांना गोळे येतात. Amen. Amen. Balaam's feet was crushed. बालामाचे पाय असे प्रेस चुरडले. Why? का? Because he was walking contrary to God. अरे देवाच्या विरुद्ध चालतोय, पाय चुरडणार नाही तर काय होणार? We need to walk in the will of God. असं नाही, देवाच्या इच्छेत चालायचं. Amen. देव म्हणतो ते करायचं. That's why Bible says म्हणून बायबल for म्हणतं 40 years 40 वर्ष Israelites, their feet was not worn out. इस्रायली माणसांचे पाय थकले नाही, Why? झिजले नाही It did not swell up. आणि सुजले नाही. Why? का? Walking in the will of God. देवाच्या इच्छेमध्ये चालतायत म्हणून. When we walk in the will of God, जेव्हा आपण देवाच्या इच्छेमध्ये चालू, your garments will not get spoiled. तुमचं कापड पण झेजायचं नाही, Your feet will not swell up. तुमचे पाय पण सुजायचे नाही. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. You shall have blessed feet. आणि अगदी आशीर्वादित असे तुमचे पाय होतील. Blessed feet. आशीर्वादित असे तुमचे पाय होतील. Did God say, ते बोलला ना, every land that your feet shall tread shall be yours? ज्या प्रत्येक जमिनीला तुझा पाय लागेल ती जमीन आणि तो देश तुझा होईल. कधी पाय लागेल. हा, कधी पाय लागेल. वा वा. Amen. That kind of anointing in these last days, the Asher group will have. शेवटच्या काळामध्ये अशा पद्धतीचा हा अभिषेक आशेर पद्धतीच्या गटावर असेल. This is the end time Asher that God is raising up. हा शेवटच्या काळातला आशेर जो देव उभा करत आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 52 verse 7, यशाया 52 त्यातलं 7वं वचन, how beautiful on the mountains are the feet of those who bring good news, Hallelujah. who proclaim peace, who bring good tidings, who proclaim salvation, who say to Zion, your God reigns. यशाया 52:7 जो सुवार्ता गाजवतो, जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभवर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो, जो सियोनाला असे सांगतो की तुझा देव राज्य करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहे. Amen. आमेन. त्यांचे पाय किती सुंदर त्यांचे आहे. पाय किती सुंदर आहे. Amen. आमेन. And what do they preach? आणि ते काय सुवार्ता सांगतात? God reigns. की माझा देव राज्य करतो. My God is not dead. माझा देव मेलेला नाहीये. God is alive. माझा देव जिवंत आहे. He will bring you out of the dungeon. माझा देव तुला खड्ड्यातनं बाहेर He will काढेल. save you. माझा देव तुला तारेल. He will bless you. माझा देव तुला आशीर्वाद देईल. That is the good news we need to proclaim. हे शुभवर्तमान आपण गाजवायचं आहे. And Paul repeats the same in Romans 10:15 also. रोम करास 10:15 मध्ये पौलने हेच परत सांगितलं. You know, sometimes I used to wonder कधी कधी मी विचार करायचो, आश्चर्य करायचो about these two statements. या दोन विधानांविषयी. Like I used to hear about, people speaking about beautiful faces. आणि मी लोकांना सुंदर चेहरे याविषयी बोलताना ऐकायचो. याचं तोंड किती सुंदर हो, आहे,
त्यांचंच तोंड हो बघ ना. किती सुंदर आहे, तिचं हे तोंड किती किती- सुंदर आहे दिसायला. तिचा चेहरा किती छान आहे ना. But have you ever heard तुझं पाय किती सुंदर आहे, हो ना. पाय किती सुंदर. पण कधी तुम्ही असं ऐकलं होतं का? Nobody. See, like if they come and meet a beautiful, they will not say, तुझं पाय किती सुंदर आहे. जसं They ते will not समजा say. कोणा एखाद्या सुंदर मुलीला येऊन भेटले तर ते असं म्हणणार आहेत का तुझे पाय किती छान आहेत? नाही नाही, नाही. नाही. They will always say, ते पहिलं नेहमी असंच म्हणणार, you are very pretty. तू छान आहेस, तू Now, सुंदर. now when you say you are pretty, she will not look at her feet. आता because- सुंदर आहे म्हटल्यावरती काय पायाकडे बघणार आहे का? But see what God is saying. पण देव कसं म्हणतो बघा, When he sees you, जेव्हा देव तुम्हाला पाहतो he is not looking at your face. तो तुझ्या चेहऱ्याकडे बघतच नाही. He says, मला तुम्हाला तुमचं तोंड नाही हा, बघायचं. ते म्हणतो कमान पाय दाखव, पाय दाखव. पाय दाखव, आणि मी सांगतो तू सुंदर आहे की नाही. पाय दाखव. मग मी तुला सांगतो तू ब्युटिफुल आहे का? इल्ले हालेलुया. Are you understanding? कळतं का? In God's eyes, देवाच्या नजरेत only those who have pretty feet are pretty. ज्या लोकांचे पाय सुंदर ते सुंदर. How beautiful. See God saying, how beautiful are your feet. ते बोलला बघा ना तुझे पाय किती सुंदर आहेत. Amen. आमेन. कसं आहे ना, उलट आहे. कसं आहे बघा देवाकडचा कारभार. म्हणजे 9वा तो 4था आला, पहिला तो एकदम लास्टला गेला. आणि आपण म्हणतो अरे एवढं पावडर बिवडर लागलं हो ना. ते बघितलं म्हणजे नाही त्यांनी, हस- पायच बघतो. हो एवढं आणि फेशियल many वगैरे times- केलेलं वाया गेलं. and many times people don't wash their feet nicely. आणि मग अनेक वेळा लोक काय करतात पाय चांगले धुत नाहीत. का? हा सॉक्स आणि बूटच हो घालायचं ना. कोण बघणार? म्हणजे पुरुषांमध्ये एक कॉमन बाब, अरे सॉक्स आणि बूट घालायचे. Isn't it? When they have to see for a marriage proposal, समजा लग्नाचं स्थळ आलं, they don't, the girl doesn't say, तुमचं पाय बघायचा आहे." मुलगी म्हणते का मुलाला, अहो तुमचे पाय आधी दाखवा. हा? And the boy doesn't say, तुझं पाय बघू किती भेगा आहे, भेगा आणि आहे का मुलगा बघू." त्या मुलीला मुलगा त्या मुलीला असं म्हणतो का पाय दाखवा किती भेगा पडल्यात. And then she says, हा हिला भेगा आहे, नको हे ना मला. आणि मग तो म्हणतो का अरे हिला खूप खूप भेगा पडल्यात पायाला, नाही करायचं मला लग्न. But God sees like that. पण देव असं बघतो, God sees like that. देव असं बघतो की He पाय says, दाखव. bride, show me your feet. तो म्हणतो वधू राणी पाय दाखव राणी. आणि अरे जर का पायाला भेगा असल्या आउटराईट रिजेक्ट. हमें स्पिरिच्युअली आय एम सेइंग Beautiful feet. सुंदर पाय. How beautiful are the feet of them that preach good news, not of them that walk, Ah. but walk for God. जे सुवार्ता गाजवतात त्यांचे पाय किती सुंदर. जे केवळ चालतात त्यांचे नाही, पण जे देवासाठी चालतात त्यांचे. Amen. God didn't say, how beautiful are every feet. No. देव असं नाही बोलला सगळे पाय किती सुंदर. नाही, 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 जे नाही. फक्त देवासाठी राहतात. देव फार क्लिअर बोलतो बर का. देवाला सावळे गोंधळ माहिती असतात. Amen. आमेन. That feet which brings good news about Jesus, that is the most beautiful feet in the eyes of God. जे पाय येशूची सुवार्ता घेऊन येतात ते पाय देवाच्या नजरेमध्ये सगळ्यात सुंदर पाय. Amen. Amen. So there are many Christians, तर बरेच ख्रिस्ती आहेत, but पण God is not saying they have beautiful feet देव असं म्हणत नाही त्या ख्रिस्ती लोकांविषयी न की त्यांचे पाय सुंदर आहेत. unless जोवर we do आपण- something with that feet for the kingdom of God. जोवर त्या पायानं आपण देवाच्या राज्यासाठी काहीतरी करत नाही तोवर देव असं म्हणणार नाही की तुझे पाय सुंदर आहेत. Amen. Amen. You are coming, walking all the way for the meeting. Your तुमचं- feet has become beautiful. तुमचं अगदी कुठून कुठून सभेला इथं येऊन बसणं म्हणजे काय, तुमच्या पायाचं पेडिक्युअर झालं. झालं, बघा तुम्ही. आमेन. भेगा गेलं असेल बघा. गेल्या. Praise हो God. ड्राय स्किन पण गेली. Amen. आमेन. Your feet will become beautiful. तुझे पाय सुंदर होतील. Some people are doing like this. हो ना. काही आता असं म्हणजे कुठं कोणाला Some are दिसायला saying, socks का नको. नाही घातलं मी माहित नाही. आजच हालेलुया. pastorला बोलायचं होतं. आमेन. आमेन. इतने जोर में Don't worry, I'm not talking about your natural feet. मी तुमच्या नैसर्गिक पायांविषयी बोलत नाही. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. Spiritual feet. अरे आध्यात्मिक पाय राजा. Amen. आमेन. Praise God. हालेलुया. You know, there were two famous people in America. अमेरिकेत दोन प्रसिद्ध माणसं होती. One was General William Booth, एक जनरल विल्यम बूथ the founder of the Salvation Army. म्हणजे मुक्ती फौज साल्वेशन आर्मीचे संस्थापक. He started it in 1865 or 64 something. 1864 का 65 साली त्यांनी मुक्ती फौज किंवा साल्वेशन आर्मी प्रस्थापित केलं. And he opened up such places for all the poor and the needy people. आणि गरीब गरजवंतू लोकांसाठी इतकं सगळं त्यांनी उघडं करून ठेवलं. Even till today, आजपर्यंत millions are fed by this organization. लाखो माणसांना मुक्ती फौज किंवा साल्वेशन आर्मी नावाची संस्था खाऊ घालत आहे, पुरवत आहे. Amen. आमेन. They are
taking care of them, sheltering them, clothing them, त्यांना all आश्रय in the name of Jesus. सगळे येशूच्या नावामध्ये करतायत बरं का. त्यांना आश्रय देतात, त्यांना कपडे नेसायला देतात, त्यांना अन्न पुरवतात. साल्वेशन आर्मी ही संस्था आजपर्यंत येशूच्या नावात गरीब आणि गरजवंतांसाठी हे करत आहे. Even at that time, त्यावेळेला सुद्धा he had his cousin brother. त्यांचा चुलत भाऊ होता. His name was John Booth. त्याचं नाव होतं जॉन बूथ. But he was the one who assassinated President Abraham Lincoln. पण त्यांनी मात्र प्रेसिडेंट जे होते ना अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्रपती, त्यांचा खून केलेला. One cousin blessed the nation, the other cousin ruined the nation. एका भावाने देशाला आशीर्वादित केलं, एका भावाने देशाचा नाश केला. Amen. आमेन. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते we are all walking, आपण सगळे चालतोय, but have we got the gospel of peace in our walk? पण शांतीची सुवार्ता आपल्या पायात आहे का? That is more important. ते जास्त महत्वाचं आहे. Amen. आमेन. Because this world will be lost unless we make use of our feet. कारण हे जग आणि जगातली माणसं हरवून जातील बरं का, नरकात जातील, जर आपण आपले पाय शांतीची सुवार्ता सांगायला वापरले नाहीत. Amen. तर जग आणि जगातली माणसं हरवतील, म्हणजे सोप्या भाषेत नरकात जातील. So Asher speaks about not only feet but anointed feet. तर आशेर फक्त पायांविषयी नाही, अभिषिक्त पायांविषयी बोलत आहे. He says तो म्हणतो his feet shall be dipped in oil and then he will walk. त्याचे पाय तेलात बुचकळलेले असतील आणि मगच तो चालेल. Amen. आमेन. When you have anointed feet, जेव्हा तुमचे पाय अभिषिक्त असतात, wherever you go, तुम्ही जिथे कुठे जाल, blessings will follow you. आशीर्वाद तुमच्या मागे जातील. Blessings will follow you. आशीर्वाद तुमच्या मागे जातील. Praise the Lord. पायावर अभिषेक असेल तर. Amen. आमेन. As soon as your souls will touch the water, Jordan will be divided. जसं तुमचा पायाचा तळवा यार्देन नदीच्या पाण्याला लागेल, पाणी दुभंगेल. Praise the Lord. Amen. Because of the anointing. of अभिषेकामुळे, God. Because of अभिषेकामुळे, the ark of God. परमेश्वराच्या कराराच्या कोशामुळे, अभिषेकामुळे. And we are living in glorious days. आणि आपण तर फार वैभवशाली दिवसात जगतोय. We need to check up whether our feet are anointed with holy oil. आपण रोज तपासलं पाहिजे की माझे पाय अभिषिक्त तेलात बुचकळलेले आहेत का. Ephesians 6:15 Paul says, इफिस 6:15 पॉल म्हणतो, having shod your feet with the preparation of the gospel of peace. इफिस करास पत्र 6 अध्याय 15 वचन पॉल आपल्याला सांगत आहे, आणि शांतीच्या शुभवर्तमानाची तयारी पायात घालून. पायात घालून. See, this footwear is very important. तर हे पायात घालणं फार महत्वाचं, या वाहना फार महत्वाच्या. You see, Paul was living during the time of Roman soldiers. पॉल रोमी साम्राज्याच्या जमान्यात राहत होता. And every day he used to see Roman soldiers walking up and down. आणि रोज तो रोमी सैनिकांना इकडून तिकडे चालताना बघायचा. So Paul is not speaking about party shoes or dancing shoes. तर पॉल या जागेमध्ये पार्टीला घालणाऱ्या वाहनांविषयी किंवा डान्स करताना घालणाऱ्या वाहनांविषयी बोलत नाही. He's speaking about soldiers wearing those shoes. तर पॉल इथे या ठिकाणी सैनिक ज्या वाहना घालतात किंवा बूट घालतात त्याविषयी बोलत आहे. It's called a battle footwear. The Roman soldiers used to wear that. रोमी शिपाई ज्या वाहना घालायचे त्याला युद्धाच्या वाहना म्हटलं जायचं. A Christian should not only be girded with the belt of buckle of truth. ख्रिस्ती माणसाला केवळ सत्याचा कमरपट्टा हवा एवढंच नाही, A helmet of salvation. आणि तारणाचं शिरस्त्राण हवं एवढंच नाही, And breastplate of righteousness. नीतिमत्तेचं उरस्त्राण हवं एवढंच नाही, But he should also have the gospel of peace. शांतीची सुवार्ता Shoes of गाजवायचे peace. पाय हवेत. शांतीची सुवार्ता गाजवायच्या पायात वाहना किंवा जोडे हवेत. Amen. Amen. Having everything, and if he has not shod his feet with the gospel of peace, it is useless. बाकीचं सगळं घातलं आणि पायांना जर शांतीच्या सुवार्तेचे जोडे घातले नाही तर बाकीचं सगळं घातलेलंही वाया गेलं. Amen. आमेन. See, that is the completion of your whole armor of God. तुमच्या देवाच्या संपूर्ण शस्त्र सामग्रीची समाप्ती इथं खाली आहे. शांतीची सुवार्ता गाजवायचे जोडे. Because he starts with the helmet of salvation तो तारणाच्या शिरस्त्राणाने सुरुवात करतो and ends putting up the shoes last. आणि होता शेवटी पायाकडे जोडे. Amen. आमेन. Unless you have the helmet of salvation for yourself, you cannot preach the gospel to others. तारणाचं शिरस्त्राण जोवर तुमच्यात नाहीये, जोवर तुमच्या डोक्यावर नाहीये, तोवर तुम्ही सुवार्तेची शांतीची सुवार्ता सांगू शकणार नाही. Amen. आमेन. You should be saved first to save म्हणजे others. बोली भाषेत काय म्हणतात की बोली भाषेत याचा अर्थ काय की जर माझं तारण होत नाही,
मी दुसऱ्यांना काय सांगणार, तुम्ही येशूकडे या. Amen. माझं तारण झाल्यावर मी तुम्हाला सांगू शकते की बाई येशूकडे ये. Now the Roman soldiers' shoes were very hard shoes. रोमी शिपायांचे जोडे फार कडक They were असायचे. not the ordinary kind of shoes. साधे जोडे नव्हते. जोडे म्हणजे चपला, वाहना, शूज, व्हॉटएव्हर. They were made of brass or bronze. पितळी बनलेले होते ते, Amen. किंवा तांब्याचे बनलेले होते ते. You know, they had two things in it. One, it was called greave. ग्रीव, एक Greave. दोन गोष्टी त्याच्यात होत्या. It was like an armor plate that ran from the knee down till the ankles. म्हणजे गुडघ्यापासनं खाली घोट्यापर्यंत ते एक शस्त्र घातल्यासारखं असायचं. And it is to touch the shoes. आणि ते पायापर्यंत, त्यांच्या त्या जोड्यापर्यंत जायचं. And this armor was part of the shoes. आणि हे शस्त्र त्यांच्या त्या जोड्याचा एक भाग असायचा. Because the upper part also was very important. If anybody strikes here, that person is gone. का हा इथला भाग पण महत्वाचा ना, इथं जर कोणी मारलं तर मग गेलं. Amen. आमेन. And so when the commanding officers said, soldiers run, they had to run. तर जेव्हा आज्ञा देणारे अधिकारी म्हणायचे पळ, म्हटलं की लगेच सैनिकांना पळायला लागायचं. In all difficult situations, they had to run. Difficult missions, they had to run. आणि सगळ्या अवघड परिस्थितीमध्ये, म्हणजे परिस्थिती कशी असो, अवघड असो काही असो, पळ म्हटलं त्यांनी की पळायलाच पाहिजे. And these were dangerous missions they had to carry. आणि हे धोकादायक ही सगळी कामं त्यांना करायला लागायची. They had to run through rocky places. खडकाळ जमिनीतनं धावायला लागायचं. And that's why they had spikes below their shoes. आणि म्हणून त्यांच्या त्या जोड्यांखाली असे काटे असल्यासारखं Because when they असायचं, were fighting, खेळ असल्यासारखं असायचे. कारण की ते युद्ध करताना they needed to have a strong grip on the earth. ते युद्ध करताना जमिनीवरती, मातीवरती पायाची पकड चांगली बसली पाहिजे म्हणून तळवायला खेळ असायचे छोटे छोटे. And the shoes were very strong. आणि त्यांचे ते जोडे किंवा शूज अगदी बळकट असायचे. And they had brass below. आणि खाली पितळ असायचं त्याला. Amen. आमेन. And because of this, यामुळे they had confidence. त्यांच्याकडे विश्वास असायचा. And Paul had seen that shoes. आणि पॉलने हे जोडे पाहिलेले होते. Amen. रोमी शिपायांचे. And so he is saying, तर पॉल म्हणतो our shoes should be like that. आपल्या पायामध्ये असे जोडे हवेत. The great strength the soldier has is because of his shoes. त्या सैनिकाला मोठी शक्ती त्याच्या त्या जोड्यांमुळे किंवा शूज मुळे आहे. Amen. Amen. It's not only because of the sword. फक्त तलवारीमुळे नाहीये. He needs the grip also. त्याला ती पकड पण पाहिजे. तर त्याच्या बुटाला खाली तसे ते खिळे असले पाहिजेत. And that's why म्हणून we need to dip our feet in anointed oil. आपण देखील Holy Spirit. आणि म्हणून आपण देखील अभिषिक्त तेलात म्हणजे पवित्र आत्म्यात आपले पाय बुचकळलेले पाहिजे. Praise the Lord. Amen. And you will always stand on strong ground. मग तुम्ही नेहमी बळकट अशा जमिनीवर उभे राहा. On victory ground. एका विजयी भूमीवर उभे राहा. And with that kind of feet we need to go out and preach the gospel. आणि अशा पद्धतीच्या पायांना घेऊन आपण बाहेर सुवार्ता, शांतीची सुवार्ता सांगितली पाहिजे. Gospel of peace. शांतीची सुवार्ता. Without the anointing you can do nothing. अभिषेकाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही बरं का. Amen. अभिषेकाचा मार्ग खडतर नित्य घडो सेवा. मी कालच गायलं ब्रदर गाडगेंचं गाणं. Praise the Lord. Hallelujah. You know 1 Samuel 2:9 says, 1 शमूएल 2:9 Bible says, Bible God will म्हणतं, guard the feet of his saints. 1 शमूएल 2रा अध्याय त्यातलं 9 वचन. वी विल रीड इट. 1 शमूएल 2रा अध्याय 9 वचन. तो आपल्या भक्तांचे पाय सांभाळील. हालेलुया. Amen. आमेन. And Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 17:6, 1 शमूएल 17:6 Goliath had greaves of brass upon his leg. 1 शमूएल 17वा अध्याय 6 वचन. बायबल सांगत आहे त्याच्या म्हणजे गल्ल्या त्याच्या पायात पितळी मोजे होते. Praise the Lord. हालेलुया. पितळी मोजे होते. Never try to preach the gospel without the anointing. तर लिहून ठेवा पाहिजे तर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय कधीही देवाची सुवार्ता गाजवायची हिम्मत करू नका. Praise the Lord. आमेन. You know, there are people, काही लोक they have got the anointing, त्यांच्यावर अभिषेक असतो, they have got the talent, त्यांच्याकडे कला असतात, but because of the infighting, they are useless for the kingdom of पण God. आतील युद्धांमुळे ते देवाच्या राज्यासाठी काही कामाचे नसतात. Like this person called Asahel. जसा हा व्यक्ती असाहेल. Asahel, Bible says he was a very fast runner. असाहेल बायबल म्हणतं की एक फार चपळ असा धावपटू होता. He could run like a gazelle. आणि एखाद्या हरणीप्रमाणे तो धावायचा. But he and Abner could not get along. पण तो आणि अब्नेर त्यांचं पटेना. And Abner killed him. आणि अब्नेराने त्याचा खून केला.
one precious soul was gone. एक मौल्यवान जीव गेला. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, there will be people out there used by the devil to put you down. असतीलच नेहमी बाहेरच्या जगात माणसं अशी की जी तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतील, So that you come out of the plan of God. अशासाठी की तुम्हाला खाली खेचून तुम्ही देवाच्या योजनेतनं बाहेर जावं. Just avoid such people. अशा लोकांना टाळा. Amen. आमेन. Don't lose your mind over them. अशा लोकांवरती तुम्ही तुमचं मन आणि डोकं उगीच खपवू नका. Amen. आमेन. Don't be carried away with all the criticizers. आणि निंदकांसमवेत बहकू नका. Amen. आमेन. Don't think about what people say. लोक काय म्हणतात त्याचा विचार करू नका. You used your feet now for the gospel of तू peace. तुझे पाय आता शांतीच्या स्वार्थेसाठी वापर. Because the time is coming कारण वेळ येत आहे. when, like Jacob, you have to fold your feet and sit on your bed. याकोबाप्रमाणे पाय गोळा करून आपल्याला बिछाण्यावर बसावं लागेल. That time you cannot do anything. मग तेव्हा काही करता येणार नाही. And you cannot take such a big leap then. आणि मग एवढी मोठी उडी पण मारता येणार नाही. Amen. Amen. You cannot take such a. मग एवढी मोठी उडी पण मारता येणार नाही. People like, there are some like Mephibosheth, lame on both feet, and they are useless for the kingdom of God. काही मफीबोशेत सारखे असतात की दोन्ही पायाने लंगडे की जे देवाच्या राज्यासाठी काही कामाचे नाही. And some people काही लोक who start pulling other people's leg, they are like Asa who has got diseased feet. इतर लोकांचे पाय खेचत राहतात, ओढत राहतात, जे आसासारखे आहेत, ज्यांच्या पायांना रोग आहे. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. We need not be like those people. असल्या लोकांसारखं आपण बनायचं नाही. We should not become a stumbling block for others. कोणासाठी अडचणीचा धोंडा आपण किंवा मी बनायचं Like नाही. sometimes, when children walk, they put their feet like that. जसं कधी कधी मुलं चालताना आपला असा पाय मध्ये ठेवतात. Amen. So that आमेन. they may slip and fall. की आपण असं अडकवून पडावं. We can use our feet for that also, isn't it? त्याच्यासाठी पण आपण आपला पाय वापरू शकतो ना, की कोणाला जर आपल्याला तोंडावर पाडायचंच असेल तर आपण आपला पाय मध्ये घालू शकतो आणि त्याला तोंडावर पाडू शकतो. Amen. आमेन. See, feet can be used for many things. पायाचे वापर अनेक आहेत. काय करायचा तुम्ही ठरवा. आमेन. You can use your feet to kick somebody. कुणाला लाथा घालायलाही पायच वापरतात. You can use your feet to run the race. शर्यत धावायलाही पायच लागतात. हातावर तर कोणी पळत नाही. Whether it is spiritual race or the worldly rat race. आध्यात्मिक शर्यत असो नाही तर बाहेरच्या दुनियेतल्या माणसांची उंदरांसारखी शर्यत असो. Amen. आमेन. We can use our feet for any purpose. पाय कुठल्याही कारणाने आपण वापरू शकतो. But as a Christian, पण ख्रिस्ती या नात्यानं if you want God to say you have lovely feet, मी काय म्हणतो, जर तुमची इच्छा असेल की देवानी माझ्या पायांना बघून असं म्हणावं की जयश्री तुझे पाय किती सुंदर then आहे, we have to run the race of God. तर मग आपल्याला देवाची शर्यत धावावी लागेल. Amen. आमेन. We have to shod ourselves with the gospel of peace. आणि शांतीच्या सुवार्तेच्या वाहना किंवा जोडे किंवा बूट घालावे लागतील. Psalm 122 verse 2 says, स्तोत्र 122:2. Our feet shall stand within thy gates, O Jerusalem. हालेलुया. स्तोत्र 122 त्यातलं दुसरं वचन. हे यरूशलेमे तुझ्या द्वारात आमचे पाय उभे राहिले आहेत. Yes. हालेलुया. A time will come, एक वेळ येईल with that same feet you will walk through all these gates. त्याच पायाने तुम्ही या सगळ्या दारांकडे चालाल. Amen. You are going to walk on the same feet of yours. याच तुमच्या पायांनी तुम्ही या सगळ्या दारांमधनं चालाल. If you want to walk in through these gates, तुम्हाला जर या दारांमधनं चालायचं असेल then use your feet for the right purpose today. तर तुमचे पाय आज बर का योग्य संकल्पाने वापरा. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. People will not honor you. लोक तुमचा मान करणार नाही. When you live for Christ, all don't, fall flat for you. ख्रिस्तासाठी आपण जगत असताना सगळेच काय आपल्याला डोक्यावर घेऊन नाचत नाही तो. Your name will not come in the newspaper. आणि वर्तमानपत्रात वगैरे आपलं नाव काय येणार नाही. Only everything is written in the book of heaven. सगळं मस्त स्वर्गात जीवनी पुस्तकात छापलेलं आहे. Praise the Lord. आमेन. All will not just take you and jump and say, oh, this fellow is working for God. ख्रिस्तासाठी जगत असताना ख्रिस्ताचं कार्य करत असताना सगळेच आपल्याला डोक्यावर बसून नाचणार नाही किंवा उदो उदो करणार नाही की बाबा 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 किती छान. Amen. Jesus went to Simon's house. येशू गेला शिमोनाच्या घरी. He said, you didn't even wash my feet. Forget it. No येशू problem. म्हटला त्याला, तू माझे पाय पण धुतले नाही, जाऊ दे चल. But this lady, पण ही बाई sinner woman, पापी, from the time she entered, आत आल्यापासनं she kept on kissing my feet. माझ्या पायांना मुके देत आहे. Why? का? How lovely are my feet. माझे पाय किती सुंदर आहेत. Amen. आमेन. And she poured oil. आणि तेल ओतलंय. Praise God. तिने तेल ओतलंय. So,
Maybe some people will like you तर कदाचित काही माणसांना तुम्ही आवडाल and some people will hate you. आणि काही माणसं तुमचा तिरस्कार पण करतील. Amen. But you don't need to be worried. पण तुम्ही काळजी करायची गरज As नाही. long as you are taking a great spiritual leap, जोवर तुम्हाला कळतंय समजतंय की मी आत्मिकरित्या मोठी उडी मारत आहे. you should not be bothered about these things. हा काय पण म्हणो, ही काय पण म्हणो, आपण त्या विषयीनं काळजी करू नये. Praise the Lord. Amen. Dip your feet with oil. तुझे पाय तू तेलात बुचकळ. In other words, म्हणजे be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरला जा. Every day be filled with the Holy Spirit. रोज पवित्र आत्म्याने भरून जा. Amen. Amen. You will always be victorious. आणि मग तुम्ही नेहमी विजयी व्हाल. Let me tell you, एक सांगतो, the spiritual realm is much more greater than the natural realm. आध्यात्मिक स्तर या नैसर्गिक स्तरापेक्षा फार मोठं आणि महान आहे. It's very powerful. खूप 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 मोठं आणि खूप 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 सामर्थ्यवान आहे या नैसर्गिक स्तरापेक्षा आध्यात्मिक The स्तर. natural realm is a servant to the spiritual realm. नैसर्गिक स्तर वर का आध्यात्मिक स्तराचं नोकर आहे. Yes. नैसर्गिक स्तर आध्यात्मिक स्तराचा नोकर आहे. म्हणजे आध्यात्मिक स्तर बॉस आणि नैसर्गिक स्तर नोकर. Yes. When you reach to that spiritual level, त्या आध्यात्मिक पातळीवर जेव्हा तुम्ही पोचाल, you can command the wind to stop and it will stop. मग तुम्ही वाऱ्याला आज्ञा कराल, थांब आणि तो थांबेल. Why? का? Because the spiritual realm is more powerful. का आत्मिक स्तर इतकं सामर्थ्यवान आहे. Praise the Lord. Hallelujah. You know, when the natural comes in contact with the supernatural, जेव्हा नैसर्गिकाचा संबंध अलौकिकाशी येतो, one has to give up. एकाला हार मानायला लागते. And surely it cannot be the supernatural. आणि अलौकिक काही हार मानणार नाही हे नक्की आहे. The natural has to give up. मग नैसर्गिकाला हार मानायलाच लागते. Praise God. Hallelujah. Because the supernatural is coming from the spiritual का realm. अलौकिक जे आहे ते आध्यात्मिक स्तरातनं येतं. You are what you are in the spirit. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसं ठरवायचं? तुम्ही आत्म्यात जे आहात ते आहात. How strong you are depends upon how strong you are in your spirit. तुम्ही किती बळकट आहात, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, कसं समजायचं? आत्म्यामध्ये तू जेवढा बळकट आहे तेवढा तू स्ट्रॉंग आहे. Yes. आमेन. How strong you are in the spirit. तू आत्म्यामध्ये किती बळकट आहेस? If your spirit is like a bamboo, जर तुझा आत्मा अगदी वाळलेल्या बांबू सारखा असेल finished. तर झालं, पुढे बोलायलाच नको. Because in the spiritual realm there's another force called the devil's force. का आध्यात्मिक स्तरामध्ये अजून एक शक्ती पण आहे ज्याला सैतान म्हणतात. And he will whip you out. आणि सैतान मग तुम्हाला फटके मारून हरवणार. Amen. आमेन. Our spirit man has to be very strong. आत्मा माणूस एकदम खंबीर पाहिजे. Praise the Lord. की काही घडो आता. That's why the oil of anointing should be upon your head. आणि म्हणून अभिषेकाचं तेल डोक्यावर पाहिजे. Always. नेहमी. Always pray in tongues. नेहमी अन्य भाषेत बोला. Go on speaking in tongues. अन्य भाषेत बोलत राहा. Receive this anointing every time. आणि दर वेळेला हा अभिषेक स्वीकारा. Praise the Lord. आमेन. Even in the end when we pray, आणि शेवटी सुद्धा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, say, Lord, I want to be filled with the Holy तुम्ही Spirit. म्हणा असं की प्रभू मला पवित्र आत्म्याने भरायचंय. That is the only power that can overcome every natural power. कारण हे एकच सामर्थ्य आहे की जे प्रत्येक नैसर्गिक सामर्थ्यावर मात करून आपल्याला विजय देईल. You know, Bible compares the Holy Spirit to the wind. बायबल पवित्र आत्म्याची तुलना वाऱ्याशी करत आहे. You know, there are many symbols of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचे अनेक दर्शक आहेत. One day we will speak on it. एके दिवशी मी यावर बोलीन. पवित्र आत्म्याची अनेक दर्शक आहेत. Like अनेक fire, अग्नी, dove, कबूतर, and all this. हे असं सगळं पवित्र आत्म्याचं कितीतरी दर्शक. Water. पाणी. Amen. Amen. We will study on all these aspects of the Holy Spirit. या पवित्र आत्म्याच्या सगळ्या चिन्हांविषयी परत बोलू. But Bible also says the Holy Spirit is like the wind. बायबल असंही म्हणतं की पवित्र आत्मा वाऱ्यासारखा आहे. Amen. आमेन. You know, Jesus compares the Holy Spirit to the wind. पवित्र आत्म्याची तुलना येशू वाऱ्याशी करतो. And Jesus told Nicodemus, आणि येशू निकोदेमाला म्हणतो, the wind blows where it wants. वारा जिथे पाहिजे तिथे वाहतो. See? आमेन. He's speaking about the Holy Spirit. पवित्र आत्म्याविषयी तो बोलत आहे. He says, as the wind blows where it wants, even the Holy Spirit will blow where he wants. वारा जसं हवं तिथं वाहतो तसं पवित्र आत्मा पण हवं तिथं वाही. So he was speaking about the ways of the Holy Spirit. म्हणजे तो पवित्र आत्म्याच्या मार्गांविषयी बोलत होता. He says, तो म्हणतो, just as you can hear the wind, की वारा जसा आपल्याला ऐकू येतो but you cannot see it, पण दिसत नाही, so also तसं the Holy Spirit, you can hear him, but you cannot see him. पवित्र आत्मा आलेला आपल्याला ऐकू येईल पण दिसत नाही. See, the Holy Spirit speaks to you and you hear. पवित्र आत्मा आपल्याशी तुमच्याशी बोलतो, तुम्ही ऐकता. Like when the wind blows, जसं वारा जेव्हा वाहतो, you hear the sound, फार मोठा तुफानी वारा जर वाहिला तर आपल्याला आवाज येतो, but you cannot see. पण वारा दिसत नाही. In the same way, तसंच the Holy Spirit cannot be seen, पवित्र आत्मा दिसू शकत नाही, but you can hear him. पण ऐकू जरूर येतो.
Praise the Lord. Amen. And that's what Jesus was saying in John, I think so 3, 8 and 9. योहान 3, 8 आणि 9 मध्ये बहुतेक येशू हेच बोलला So he's saying when the wind blows, की वारा जेव्हा वाहतो something happens. काहीतरी होतं. Like even in a hot summer day, जसं अगदी उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात when the wind blows, वारा जेव्हा वाहतो suddenly you are refreshed. अचानक आपल्याला एकदम असं ताजं वाटतं. Amen. Amen. You sit before the fan. आणि तुम्ही फॅन समोर खाली बसता You are fresh. आणि ताजे होता. The Holy Spirit freshens you. पवित्र आत्मा तसं तुम्हाला ताजं करतो. He will freshen you. पवित्र आत्मा तुम्हाला ताजं करून सोडेल. You see, some people look very tired. तुम्ही पहा ना, काही माणसं फार एकदम दमलेली दिसतात. They are not refreshed. काही माणसं फार दमलेली दिसतात, ताजी दिसत नाही. Why? का? The Holy Spirit has not blown on them. काही बिलीवर माणसं फार दमलेली थकलेली दिसतात, ताजी दिसत नाही. का? कारण पवित्र आत्म्याची हवा त्यांच्यावर वाहिलेली नाही. Praise God. Amen. You should be like that wind. तुम्ही त्या वाऱ्यासारखं पाहिजे When you pass somebody, they are refreshed. की त्या वाऱ्याकडनं जेव्हा कोणी जातं तो एकदम ताजा होतो. Praise the Lord. Amen. The people should be refreshed when they come in contact with you. आणि तुमच्याही संपर्कात मग जर कोणी आलं तर ते ताजे तवाने व्हायला पाहिजेत. That is the meaning of dipping your feet in oil. याला म्हणतात पायात आपला तेलात आपला पाय बुचकळणे. Amen. Amen. I want to show it to you मला तुम्हाला दाखवायचं आहे how important this revelation is of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं हे प्रगटीकरण किती महत्त्वाचं आहे. One aspect of it only I am showing to you now. त्याचा एकच दृष्टिकोन मी तुम्हाला आता दाखवतोय. Amen. Amen. If you can get the revelation behind it, it will bless you. त्याच्या मागचं प्रगटीकरण तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. Praise the Lord. Hallelujah. You know, why do some people, when they talk to you, you sense the presence of God in them? काही माणसं, काही बिलीवर माणसं जेव्हा तुमच्याशी बोलतात ती तुमच्याशी बोलत असताना का तुम्हाला देवाचं सानिध्य जाणवतं. You sense as though the Lord Jesus Christ is there speaking. आणि तुम्हाला असं वाटतं की प्रभू येशूच जणू बोलत आहे. The whole atmosphere seems to change. आणि ते आले किंवा ती आली की सगळं वातावरण Why? बदलतं. का? It is the Holy Spirit bringing Jesus in the scene. पवित्र आत्मा येशूला चित्रात आणत आहे. Nobody has any power to bring Jesus in this place. बाकी कुणाकडेही काही सामर्थ्य नाही या जागेत येशूला आणायचं, पण पवित्र आत्म्याकडे आहे. Nobody except the Holy Spirit. बाकी कुणाकडेही सामर्थ्य नाहीये येशूला या जागेमध्ये आणायचं किंवा कुठेही आणायचं, पण पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा येशूला खाली उतरवू शकतो. You know, people say, मी येशूला बोलवलं तो आला. तो काय का बन्या आहे का? हो ना. Why he'll suddenly come? असा कसा आला? तुमचा किराणावाला आहे का तो? असा बोलवला की आला? It's the Holy Spirit who brings him. पवित्र आत्मा त्याला आणतो राजा. Amen. Amen. Holy Spirit brings him. पवित्र आत्मा त्याला आणतो. He introduces the Father. He introduces the Lord Jesus Christ. तो आपल्याला प्रभू येशूची, तो आपल्याला परमेश्वर बापाची ओळख करून देतो. कोण? पवित्र आत्मा. Praise the Lord. Amen. 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 You know, the air. हवा, If you see wherever you go, the air is surrounding you. वायू, सगळीकडे हवा तुमच्या सभोवताली आहे. It never leaves you. हवा तुम्हाला कधी सोडत नाही. वायू तुम्हाला कधी सोडत नाही. That's why David says, where can I go from your presence? आणि म्हणून दावीद म्हणतो, तुझं सानिध्य सोडून मी पळून जाऊ कुठं? Where can I go? He's speaking about the Holy Spirit. तुझं सानिध्य सोडून मी कुठे पळून जाऊ? दावीद पवित्र आत्म्याविषयी बोलतोय. Like, you know, wherever you go, the wind is there. जिथे कुठे तुम्ही जाता हवा, वायू असतो. Everywhere, the wind is around you. सगळीकडे तुमच्या सभोवताली हवा आहे. Like you cannot survive without the air, you cannot survive without the Holy Spirit in the spiritual realm. जसं हवेशिवाय आपण जगात जिवंत राहू शकत नाही, वायूशिवाय आपण या जगात जिवंत राहू शकत नाही, तसं आध्यात्मिक स्तरात पवित्र आत्म्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. This is the characteristics of the Holy Spirit. हे पवित्र आत्म्याचा स्वभाव गुणधर्म आहे. Like there is no life where there is no wind. Even so, there is no life where the Holy Spirit is not. जसं जिथं वायू नाही तिथं जीवन नाही, तसंच जिथं पवित्र आत्मा नाही तिथं आध्यात्मिक जीवन नाहीये. You may preach Christ, but there will be deadness. But if the Holy Spirit is given the proper place, He will make Jesus alive in that place. तुम्ही ख्रिस्त गाजवाल, पण कदाचित तुम्ही ख्रिस्त गाजवाल पण तिथे सगळा मृतपणा जाणवेल. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याची हवा घेऊन गेलेले असाल तर तिथे सजीवता येईल. It is the Spirit that gives life. आलो का त्या वचनावर आपण? आत्मा जीवन देतो. It is the Spirit that gives life. लेटर खिलेत, आत्मा जीवन देतो. Amen. Amen. It is the Spirit. I should not say it because it's not it. It is He. आत्मा ते एक व्यक्तिमत्व आहे, वस्तू नाहीये काही. He is the third person in the Godhead. दैवी त्रैक्यातला तिसरा आहे आत्मा. Amen. आमेन. तर इट म्हणून नाही चालणार.
Jesus said, येशू बोलला he will not speak about himself, तो स्वतःविषयी बोलणार नाही, but he will take of me and reveal it to you. माझ्यापासनं घेईल आणि तुला प्रगट करेल. Say that. आमेन. He will not glorify himself. तो स्वतःचा गौरव करणार नाही. Holy Spirit does not glorify himself, पवित्र आत्मा स्वतःचा गौरव करत नाही. but Jesus said he will glorify me. येशू म्हणतो पवित्र आत्मा माझा गौरव करेल आणि म्हणेल येशू महान आहे. Say, in one sense, एका रीतीनं you cannot glorify the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याला गौरव देऊ नाही शकत. You need to glorify God, गौरव देवालाच द्यायचा, or then glorify Jesus. नाही तर येशूला गौरव द्यायचा. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? You need to glorify God, because when you glorify God, the Holy Spirit part of God. तुम्ही देवाचा गौरव केला पाहिजे, कारण देवाचा गौरव जेव्हा तुम्ही करता त्या दैवी त्रैक्याचा एक भाग पवित्र आत्मा आहे. Because he is the omnipresence of the Godhead. कारण दैवी त्रैक्याचा सहवास सदैव जाणवू देईल तो पवित्र आत्मा आहे. You know, when Jesus was on the earth, येशू जेव्हा या जगात होता, before he was leaving the earth, येशू जेव्हा या जगात होता आणि जग सोडून जायच्या अगोदर in John 16 he said, योहान 16 मध्ये येशू म्हणाला, I am leaving this earth, हे जग सोडून आता मी चाललो, but it is for your advantage I am leaving this earth. पण तुमच्या फायद्यासाठी मी चाललोय. How can it be? कसं शक्य आहे? असं कसं म्हटलंय? येशू पेक्षा अजून कोण फायदेशीर असू शकतो? हा, असं कसं म्हटलं येशू? येशू पेक्षा कोण फायदेशीर असू हा, शकतो? बरोबर, अगदी सुंदर. You tell me. सांगा ना मला. Yet he is saying, तरी तो म्हणतो if I go, it is good for you. मी जर गेलो तो तुमच्यासाठी चांगलं आहे. If we would have been there, आपण जर त्या जागी असतो we तर would have said, how come you say that? आपण म्हटलं असतो की तू असं कसं म्हणतो? If you go, how can it be? It will be a blessing for us. तू जर गेला तर आमच्यासाठी कसं काय आशीर्वाद ठरणार? But Jesus said, येशू बोलला, if I don't go, the Holy Spirit will not come. मी जर गेलो नाही तर पवित्र आत्मा येणार नाही. But if I go, I will send the Holy Spirit. पण मी जर गेलो तर मी पवित्र आत्मा पाठवीन. Why he is so advantageous than Jesus Christ का himself? बरं? येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त फायदेकारक पवित्र आत्मा आहे. You tell me why? तुम्ही मला सांगा ना का बरं? येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त फायदेकारक पवित्र आत्मा? Because कारण at that time, त्यावेळेला Jesus could be in only one place at a time. येशू ख्रिस्त एका जागी एका वेळेला एकाच जागी जाऊ शकत होता. Understand? एका वेळेला एकाच जागी येशू जाऊ शकत होता. If he could heal the woman with the issue of blood, Jairus' daughter will die. रक्तस्रावी स्त्रीलाच जर तो बरं करत आहे तर यायराची मुलगी मरणार आणि मेली. आणि मेली. एका जागेवर एका वेळेला एकाच जागी येशू पोहोचू शकत होता. Isn't it? हो की नाही? He cannot be in all places. येशू सगळीकडे राहू शकत नव्हता ऍट अ टाइम. When Mary Martha wrote a letter for Jesus to come, मेरी मार्तेनं जेव्हा येशूला चिठ्ठी लिहिली की तुम्ही या, after 4 days he came. 4 दिवसांनी आला. If Jesus was eating in Mary and Martha's house, जर येशू ख्रिस्त मरिया मार्तेच्या घरी जेवत असे the leper has to wait for him. After he finishes, then he will heal him. तर मग कुष्ठरोग्यानी बाहेर वाट पाहायला लागणार. इकडचं झालं की मग तुझ्याकडे येऊन तुला बरं करतो. That's why Jairus said, म्हणून याईर म्हणला, Jesus, येशू you delayed. तुम्ही उशीर केला. You wasted so much time on this woman with the issue of त्या blood. रक्तस्रावी स्त्रीवर तुम्ही खूप वेळ वाया घालवला. सर माझी मुलगी मेली. येशू म्हटलं असेल, येशू म्हटलं असेल, काय करायचं? हो ना, एका वेळी मी 2 जागी कसं असणार? ऍट अ टाइम मी 2 जागी कसा येईन? But पण since his resurrection, त्याच्या पुनरुत्थानामुळे today आज Jesus can be in our church. Jesus Ah. can be there in that church also. येशू आपल्या चर्च मध्येही आहे, तर येशू तिकडे आणि कुठल्या चर्च मध्ये पण असेल. सगळीकडे The Holy Spirit can be in every place. He brings forth Jesus to you. पवित्र आत्मा सगळीकडे असू शकतो. पवित्र आत्मा येशूला आपल्याकडे आणतो. In every place. प्रत्येक जागी. All the churches in the whole world will have Jesus. अख्ख्या जगातल्या प्रत्येक चर्च मध्ये येशू असेल. That is the work of the Holy Spirit. कुणामुळे? ते पवित्र आत्म्याचं काम आहे. त्या पवित्र आत्म्यामुळे. You need to give the proper place to the Holy Spirit. पवित्र आत्म्याला आपण योग्य जागा दिली पाहिजे. Amen. आमेन. You need to have him in you. पवित्र आत्मा तुमच्या आत असायलाच हवा. You need to be full of the anointing of पवित्र God. आत्म्याच्या अभिषेकाने तुम्ही भरलेलं असायलाच हवं. The more you're anointed of God, जेवढं तुम्ही देवाद्वारे अभिषिक्त असाल the quicker the Lord Jesus will come. तेवढं पटकन येशू येईल. तेवढं पटकन काम होईल and problem solved. Hallelujah. Amen. Amen.
things will work for आणि you. गोष्टी घडतील. Holy Spirit can do things that man cannot do in 1,000 years naturally. पवित्र आत्मा अशी काही कामं करू शकतो की जी माणूस हजारो पिढ्यांमध्येही करू शकणार नाही. Amen. आमेन. He can do it. पवित्र आत्मा अशी कामं करतो. That's why dip your feet in the म्हणून holy oil. त्या पवित्र आत्म्याच्या पवित्र अभिषेकात तुझे पाय बुचकळ. Praise the Lord. आमेन. We'll continue next week. येत्या आठवडी विषय सुरू ठेवी. Today I'm going to pray for those people who need healing आज मी अशा लोकांसाठी पण प्रार्थना करणार आहे की ज्यांना आरोग्याची गरज आहे. because the anointing is already here. कारण पवित्र आत्मा इथे आलेला आहे. The Spirit of the Lord is upon me. देवाचा आत्मा माझ्यावर उतरलाय. देवाचा आत्मा माझ्यावर आहे. He will heal you. तो तुम्हाला आरोग्य देईल. He will deliver you. तो तुम्हाला सुटका देईल. There is His dunamis power. त्याचं डुनामिस सामर्थ्य आहे. Oh God, thank you, Father. If you are sick, जर तुम्ही आजारी असाल just place your hands on those areas. तर त्या आजारी भागावर केवळ आपला हात ठेवा. The Lord Jesus will reach to you. प्रभू येशू तुमच्यापर्यंत पोहोचेल. We have spoken much on the Holy Spirit today. पवित्र आत्म्यावर आज आपण खूप बोललोय. If you give the right place to the Holy Spirit, तुम्ही जर पवित्र आत्म्याला योग्य जागा दिली you are like Asher. तुम्ही आशेर सारखे व्हाल. From 9th place, you go straight to the 4th place. 9व्या नंबरवरनं तुम्ही 4थ्या नंबरवर जाल. हालेलुया. And as we worship God, आणि जसं आपण आता देवाची आराधना करू, you need healing, तुम्हाला जर आरोग्याची गरज you असेल, need deliverance, सुटकेची गरज you असेल, need blessings, आशीर्वाद हवे असतील, God will give it to you. देव तुम्हाला देईल. हालेलुया. Come, Holy Spirit. Fill us. Fill us with your power. Live inside of me. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with live inside of with your power. Live inside of me. The Holy Spirit is in this हर place. पवित्र आत्मा या जागेत आलाय. Come on, speak in tongues. बोला अन्य भाषेमध्ये. The presence of Jesus is coming here. पवित्र आत्म्याचा येशूचा सहवास इथे आलाय. मला मांडा रकरमा मिरी मांडा मेरे चर्च में रहो पवित्र आत्मा. Yes. Spirit of मेरे refreshing. पास्टर पर आओ, मेरे पास्टर पर आओ पवित्र आत्मा. प्रभु के दास पर आओ पवित्र आत्मा. He's इधर touching. रहो ना, He's touching you. इधर रहो ना Ramantala. पवित्र आत्मा. मेरे चर्च में रहो ना, मेरे पास्टर में रहो ना पवित्र आत्मा. Every sickness, I command you in Jesus' name. प्रत्येक आजाराला येशूच्या नावात Leave. Sound! Get out! Leave. Sound! In the name of Jesus. येशूच्या नावाने sound! नामाखनामा संतो. Its power is touching you now. त्याचं सामर्थ्य तुम्हाला आता स्पर्श करत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात Receive the healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Be gone, you sickness, in Jesus' name. आजार येशूच्या नावात चालता. Leave. Sound! Your sickness is going तुमचा now. आजार आता चाललाय. It's going now. तुमचा आजार आता चाललाय. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करत आहे. Be free in the name of
of Jesus. येशूच्या नावाने मोकळा हो. हालेलुया. A refreshing is coming. एक ताजे तवानेपणा येत आहे. A refreshing is coming. एक टवटवी येत आहे. Power is coming. सामर्थ्य येत आहे. Boldness is coming. धैर्य येत आहे. धाडस येत आहे. The presence of Jesus will be greatly felt after this. येशूचा सहवास महान रीतीने यानंतर जाणवेल. His presence shall go with you. येशूचं सानिध्य, येशूची उपस्थिती तुझ्या बरोबर जाईल. There is one sense where you have Jesus in you. एक रीत असते की जिथे येशू तुमच्या आत असतो. There is another sense एक रीत अशी आहे where he grows in you more and more. की जो येशू तुझ्यामध्ये रोज 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 वाढतो. I'm talking about the spiritual realm. It मी has nothing आध्यात्मिक- got to do with natural. मी आध्यात्मिक स्तराविषयी आता बोलत आहे बरं का. He is increasing. नैसर्गिक स्तराचा याच्याशी काही संबंध नाही. येशू जिथं तुझ्यात रोज वाढतो. John the Baptist said, let him Baptisma. increase. बाप्तिस्मा देणारा योहान म्हटला येशूला वाढू दे You decrease. आणि मला कमी होऊ दे. येशू Yes. वाढू दे, तू कमी हो. There is a sense where you decrease and decrease. I increases and increases and increases. एक रीत असते जिथे तू कमी 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 होत जातो आणि येशू तुझ्यामध्ये वाढत 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 जातो. Holy Spirit can make Jesus much more greater. पवित्र आत्मा येशूला तुझ्यासाठी खूप मोठा महान करू शकतो. The greater you have Jesus in you, the more powerful you become. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि महानतेत येशू तुझ्यात असेल तेवढा मोठा सामर्थ्यशाली माणूस तू बनशील. माखनामा संतो नामा बांदरोरो. It has all got to do with your revelation. सगळं तुझ्या प्रगटीकरणावर अवलंबून आहे आणि त्याच्यानंतरच हे गीत गायलं जाऊ शकतं. हम दोनों अलग नहीं है अभी होते 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 चलते 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 हम एक आदमी हैं. वो बैठता मैं बैठता हूँ, वो चलता मैं चलता हूँ, वो बोलता मैं बोलता हूँ, वो कहता मैं कहता हूँ. हम दोनों अभी अलग नहीं हैं. अभी मैं और मेरा यीशु साथ 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 रहते हैं. The more you abide in Him, जेवढं तुम्ही त्याच्यात राहाल the greater He comes in you. तेवढं महान रीतीनं तो तुमच्यात येईल. Thank you, Lord. Father, प्रभू we want to have beautiful feet, Lord. आम्हाला सुंदर पाय पाहिजे. We want to preach your good news to आम्हाला every तुझी- soul. आम्हाला तुझी सुवार्ता प्रत्येक जीवाला सांगायची. They are only going to gather up our feet when we will give up the Holy Ghost. जेव्हा आम्ही प्राण सोडू तेव्हाच पाय गोळा करू, Not before that. त्याच्या अगोदर. Give my people good health, Lord. माझ्या लोकांना चांगली तब्येत दे, Good strength, Lord. चांगली ताकद दे, Bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Bless my people materially. माझ्या लोकांना भौतिक आशीर्वाद दे. In every area, let them prosper, Lord. प्रत्येक भागात त्यांना समृद्ध कर. Give them boldness त्यांना धाडस दे, and power. सामर्थ्य दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन.